तो आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की अनन्या मीराला बाहेर घेऊन जाते, कारण की इकडे सगळ्यांना बड्डे सरप्राईजसाठी बड्डे प्लॅन करायचा असतो. अनन्या मीराला घेऊन येते घरी. पण मीराला असं वाटतं की माझा बड्डे कोणाला लक्षात नाही, म्हणून मीरा थोडी नाराज नाराज असते. ती खाली मान घालूनच चालत असते. पण अनन्या तिला घेऊन येते तेव्हा मीराचं लक्ष अचानक जातं. इकडची इकडची ती पूर्ण सजावट बघते आणि अनन्याकडे बघते. तेव्हा मीरा खूप खुश होते. तेव्हा मीरा इकडे तिकडे बघत असते. तेवढ्यात अथर्व आणि वेदा येते आणि सगळं रामपुरी कुटुंब येतं आणि बोलतात की हॅपी बर्थडे मीरा. तेव्हा मीरा खूप शॉक होते. अथर्व अथर्व मीराजवळ जातो आणि बोलतो की तुला काय वाटलं, तुझा बड्डे आमच्या लक्षात नाही. तेव्हा दादासाहेबही बोलतात की मीरा, रामपुरी कुटुंबातली तू स्पेशल व्यक्ती आहे आणि तुझा बड्डेसुद्धा आमच्यासाठी स्पेशल आहे. तेव्हा अंबिकाही बोलते सॉरी मीरा, मला हे सगळं माहिती होतं अगं, पण सरप्राईज असल्यामुळे मी तुला कसं सांगणार ना. तेव्हा वेदा बोलते की मी सांगणार होती आईला, पण तेव्हा अनन्या बोलते ए वेदा, म्हणजे तू काही सरप्राईज फोडणार होती आमचं. तेव्हा वेदा कानाला हात लावते आणि सॉरी बोलते. तेव्हा मीरा थोडी इमोशनल होते. तेव्हा अथर्व बोलतो मीरा. तेव्हा मीरा बोलते की असा बड्डे माझा कोणी सेलिब्रेटच केला नव्हता. तेव्हा मीरा खूप इमोशनल होते. अथर्वला थोडंसं वाईट वाटत असतं. तेवढ्यात तो इमोशनल होणार. तेवढ्यात अनन्या बोलते ए मीरा वहिनी, आता इमोशनल वगैरे नको हो, हे सगळं नंतर, आधी आपण केक करूया. तेव्हा अथर्व मीरापुढे हात करतो आणि बोलतो चल. तेव्हा मीरा त्याच्या हातात हात घेते. तेव्हा अथर्व एका बाजूला मीराचा हात पकडतो आणि एका बाजूला वेदाचा हात पकडतो आणि तिथे स्टेजवर जाऊन केक कट करायला जातात. तेव्हा अथर्व बोलतो की तुला काय वाटलं, तुझा बर्थडे फक्त माझ्यासाठी स्पेशल काय, पूर्ण आमच्या सगळ्यांसाठी स्पेशल आहे. तेव्हा अथर्व मीराला बोलतो की घे चाकू. तेव्हा मीरा चाकू घेते आणि केक कट करणार. तेवढ्यात वेदा बोलते आई थांब. तेव्हा वेदा बोलते बाबा तुझा मोबाईल दे. तेव्हा अथर्व मोबाईल देतो, थांब जरा. तेव्हा वेदा मोबाईल घेते आणि अथर्व बोलतो आणि मी टाकून देतो. तेव्हा वेदा बोलते मला माहिती आहे तुझं पॅटर्न एम आहे. तेव्हा मीराला हसायला येतं. तेव्हा वेदा बोलते बरोबर आहे ना. तेव्हा अथर्व बोलतो हो बरोबर आहे. तेव्हा वेदा बोलते ब्लूटूथ कनेक्ट आहे ना. तेव्हा वेदा म्युझिक लावते आणि बोलते आई आवडलं म्युझिक, आता केक कट कर. तेव्हा मीरा केक कट करणार. तेव्हा मंजिरी मनात बोलत असते की तुला काय वाटलं, तुझं खरं सरप्राईज अजून तर यायचं बाकी आहे, तुझं पार्सल निघालंच असेल. तेवढ्यात शिवनाथ घाईघाईत दरवाजात येतो. तेव्हा मीराचं लक्ष शिवनाथकडे जातं. तेव्हा मीरा बोलते बाबा. तेव्हा सगळे मीराच्या बाबांकडे बघत असतात. वेदाला लगेच आठवतं की एकदा तिने त्या बाबांना पाणी दिलेलं असतं. तेव्हा वेदाला आठवतं. तेव्हा दादासाहेब बोलतात की हे मीराचे बाबा आहे. तेव्हा दादासाहेबांनाही आठवतं की शिवनाथ दादासाहेबांना बोललेला असतो की तुझी दुसरी बायको तुझ्या मुलाची नव्हे रे, तुझी दुसरी बायको घात करणार. तेव्हा अथर्व बघतो आणि बोलतो की मीरा अगं आता बघत बसणार आहे का, जा त्यांना घेऊन ये. तेव्हा मीरा बोलते थँक्यू. तेव्हा अथर्व बोलतो थँक्यू मला नको, आईला म्हण. तेव्हा मीरा बोलते आईसाहेब थँक्यू. तेव्हा मीरा धावत धावत जाते आणि तिच्या बाबांना मिठी मारते. अंबिकाही तिच्यासोबत जाते. तेव्हा मीरा बोलते बाबा कसे आहात. तेव्हा तेव्हा शिवनाथ बोलतो लेकरं सुखात बघितली तर बाप सुखातच राहतो. मंजिरी मनात बोलत असते शिवनाथ माझा मी इतका वापरून मी तुला इथपर्यंत आणलंय, तुझी वाटच बघत होते मी. तेव्हा शिवनाथ अंबिकाकडे बघतो आणि बोलतो तुम्हाला दोघींना तेवढा शांत होतो आणि मीराला बोलतो की तुला बघितलं आणि खूप आनंद झाला. तेव्हा अंबिकाही बोलते की बाबा किती दिवसातनं भेटला तो. तेवढा अथर्व बोलतो वेदा जा ना तू पण बाबांना घेऊन ये. तेव्हा वेदा पळत पळत येते आणि शिवनाथला मिठी मारते आणि बोलते आजोबा. तेव्हा अंबिका तिच्या बाबांना सांगत असते की वेदा. तेव्हा तिच्या बाबांना खूप भारी वाटतं. तेव्हा अथर्वही मीराच्या बाबांना नमस्कार करतो. तेव्हा अथर्व बोलतो आई ये ना तू पण. तेव्हा मंजिरी येते. शिवनाथ मंजिरी पुढे हात जोडून उभा राहतो आणि वरती मान करून बघतो. तेव्हा त्याला कळतं की ही मंजिरी तीच आहे. एकदा खूप वर्षापूर्वी मंजिरी त्याच्याकडे आली असते आणि त्याला विचारत असते की मी एक विधवा आहे, मला तुमच्याकडची विद्या शिकवणार का. आणि हे सगळ्या गोष्टींमधनं शिवनाथला सगळं फ्लॅशबॅकमध्ये आठवत असतं. त्याची बायको त्याच्या घराला आग लावून जळून जाते
आणि मंजिरी त्याची एक मुलगी घेऊन निघून आलेली असते. तेव्हा शिवनाथला सगळं आठवतं आणि तो मंजिरीकडे बघून बोलतो की तू तू इथे कशी. तेव्हा शिवनाथ मंजिरीकडे बघत असतो. तेव्हा मंजिरी तेवढ्यात बोलते, तू मीराचा बाप आहेस. तेव्हा मीरा बोलते बाबा. तेव्हा अथर्व बोलतो की आई तू ओळखतीस यांना. तेव्हा शिवनाथ पुढे येतो आणि बोलतो ही ही बाई. तेव्हा मीरा बोलते बाबा आईसाहेब आहेत त्या. तेव्हा मीरा बोलते बाबा वेदाच्या आजी. तेव्हा शिवनाथ तिच्याकडे बघतो आणि बोलतो की ही बाई दृष्ट कपटी. तेव्हा सगळे शॉक होतात. नर्मदा आणि ते तर बघायलाच लागतात की हा असं काय बोलतोय म्हणून. तेव्हा शिवनाथ बोलतो की अनर्थ अनर्थ. तेव्हा शिवनाथ वेदाला जवळ घेतो आणि बोलतो की अनर्थ घडतोय, घोर अनर्थ. तेव्हा शिवनाथ जोरात ओरडतो द्रोह गुरुद्रोह. तेव्हा वेदा थोडी घाबरायला लागते. मीरा तिला जवळ घेते. तेव्हा मंजिरी पटकन बोलते की सुनीता वेदाला लवकर आत घेऊन जा, वरती घेऊन जा. तेव्हा सुनीता वेदाला घेऊन जाते. तेव्हा इकडे शिवनाथ बोलतो की अनर्थ झाला आहे, खूप मोठा अनर्थ झाला आहे. तेव्हा वेदा बोलते सुनीता ताई काय झालं आहे आजोबाला. तेव्हा सुनीता बोलते काय नाही बाळा. तेव्हा शिवनाथ बोलतो फसवणूक, कामधेनू घेऊन गेली माझी. तेव्हा अथर्व बोलतो बाबा काय बोलतायत हे. तेव्हा वेदा बोलते आणि काय झालं, कोणी फसवलं. तेव्हा शिवनाथ बोलतो की मला तुझ्या या अभागी बापाला बेटा. तेव्हा शिवनाथ मंजिरीकडे बोट करतो आणि बोलतो हिने या तुझ्या आई साहेबांनी, रामपुरी घराण्याच्या या करत्या बाई साहेबाने फसवलंय मला. तेव्हा शिवनाथ बोलतो माझ्या बायकोला जिवंतपणे जाळून ठार मारणारी, माझ्या थोरल्या मुलीला पळवून नेणारी हीच ती स्त्री. तेव्हा शिवनाथ बोलतो श्री कसली बाईच्या देहातली राक्षसीन आहे ही राक्षसीन. तेव्हा अथर्व बोलतो मीरा तुझे बाबा हे असं काय बोलताय. दादासाहेबही बोलतात पण तुमची आणि हिची भेटही झालेली नाही आहे. तेव्हा शिवनाथ बोलतो झालेली आहे. तेव्हा शिवनाथ रडून सांगत असतो खूप वर्षांपूर्वी माझ्या गोड छोट्याशा कुटुंबावर हिचा अभद्र सावली पडली होती ना, त्या अभद्र सावटाचा बेसूर चेहरा हा होता. तेव्हा दादासाहेबांना तेही आठवतं की शिवनाथने त्याच्या गळ्यातल्या चेनला हात लावून त्याच्यामध्ये काहीतरी विद्रूप शक्ती बाहेर गेल्याचं त्याला आठवत असतं. तेव्हा इकडे शिवनाथ बोलत असतो की आणि आज इतक्या वर्षानंतर माझ्या धाकट्या लेकीवर तिची दुष्ट शक्ती पडतीये असं जेव्हा मला माझ्या ज्ञानाने समजलं तेव्हा त्या दृष्ट शक्तीच्या मागचा भेसूर चेहरा हाच असेल. आणि असं माझ्या लक्षातही आलं नाही. मी तुला सांगितलं होते ही दृष्ट शक्ती ही बाई तुझा घात करणारे घात करत आलेली आहे आणि पुढे ही घात करेल. तेव्हा मीरा बोलते बाबा हे बघा तुम्हाला कोणी दुसऱ्याने फसवलं असेल. तेव्हा अथर्व बोलतो की बाबा तुमचा काहीतरी खूप मोठा गैरसमज होतोय. तेव्हा मंजिरी पुढे यायला लागते. तेव्हा शिवनाथ बोलतो की एक शब्द काढू नकोस तू कैदाशिनी. मी आज खरं सगळ्यांना सांगतो तुझं खरं चरित्र. शिवनाथ असं बोलतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.